वा, फायनली आपली पालकची भजी तयार झालेली, खूप टेस्टी, खूप यमी यमी. बाहेर पाऊस पडतोय आणि आपली पालकची भजी रेडी आहे. आपण आता शेजवान चटणीबरोबर हे खाणार आहे. तर ही पालकची भजी खूप कुरकुरीत क्रंची अशी बनलेली आहेत. तर ही रेसिपी आपण कशी बनवली ते पाहूया. आपण आज बाजार होता त्यातून आपण ताजी ताजी पालकची एक पेंडी आणलेली आहे. तर आपण अशा प्रमाणे फक्त पानं आपण घेणार आहे आणि ते आपण साफ करून एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया. इथे मी सर्व पालकची भाजी साफ केलेली आहे. तर हिला आता आपण नीट स्वच्छ धुवून घेऊया पाण्यामध्ये आणि तिला कोरडी आपण करून घ्यायची आहे. स्वच्छ धुतल्यानंतर एका स्वच्छ कपड्यावरती आपण हे सुकण्यासाठी ठेवणार आहे. साधारण ते 5 ते 10 मिनिटं इथे मी स्वच्छ कपड्यावरती ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण बॅटर बनवूया. मी साधारण 1 वाटी ते 5 चम्मच मी तर बेसनचं पीठ घेतलं आहे. हळद आणि ओवा क्रश करून, थोडंसं मीठ चवीपुरतं, ओवा आणि कोथिंबीर खूप सारी आणि पाणी आपण थोडं थोडं करत ॲड करणार आहे. यामध्ये सोडाही मी किंचितचा ॲड केलेला आहे. आपण गुठळ्या न होऊ यासाठी पाणी थोडं थोडं करून ॲड करणार आहे. त्यामुळे आपल्या पिठामध्ये कोणत्याही गुठळ्या तयार होणार नाहीत. पहा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. यानंतर पुढची प्रोसेस खूपच सोपी आहे. प्रथम आपण गॅस चालू करायचा, त्यावरती कढई ठेवायची. साधारण आपल्याला जितकं तेल लागेल तळण्यासाठी तेवढं घ्यायचं. तेल हलकंसं गरम झालं की आपण म्हणजे पाहायचं की आपलं तेल जे आहे ते गरम झाले का. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यावरती आपण असं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तसं पानं बॅटरमध्ये डीप करून आपण फ्राय करून घ्यायचे. खूप छान आणि खूप मस्त होतात. तर एक बाजू आपली हलकीशी फ्राय झाली की आपण हे पलटून घेणार आहे आणि थोडं थोडं पलटत आपण हे पूर्ण जे आहे ते भजी फ्राय करून घेणार आहे. पहा, खूपच कमी वेळेत हे फ्राय होतात. तर आता फायनली आपली जी भजी आहे ती तयार झालेली. खूप छान बाहेर पाऊस येतोय. तुम्हाला म्हणजे असं आवाज येतो आभाळांचा, खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात. आणि मी आता एक ट्राय करून पाहते आणि तुम्हालाही दाखवते की थोडंसं क्रंचीनेसचा आवाजही येतोय. आणि पहा, खूप छान. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.